नमस्कार प्रेक्षक हो. व्हॉइस ऑफ मुंबईच्या निमित्त झालेल्या नवीन सदरामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर विक्रांत सणगर यांच्याशी गप्पा मारणार आहोत. डॉक्टर सणगर हे वैद्यकीय संशोधक आहेत. त्यांनी गर्भाशयाच्या कर्करोगावर संशोधन केले आहे. कर्करोग निदान करण्यासाठी आधुनिक चाचणी पद्धत तसेच यावर ते लसही बनवतात. सध्या ते क्रिस्पर तंत्राचा वापर करून कोरोना चाचणी प्रक्रिया जलद गतीने करून अहवाल देत आहेत. चला तर मग आपण त्यांच्या कामाविषयी आणि त्यांच्या प्रवासाविषयी त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार सर, तुमचं व्हॉइस ऑफ मुंबईच्या निमित्त झालेल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. सर, पहिलं तर तुम्ही या कोरोना काळात कसे आहात? एकदम व्यवस्थित आहे दिशा. सगळ्या सध्या आमच्यासाठी कोरोना काळ म्हणजे असं रिलॅक्सेशन हा कुठेच राहिला नाही पार्ट. जेव्हापासून कोविडचा पार्ट सुरू झाला तेव्हापासून आम्ही टेस्टिंग करतोय. पॅथॉलॉजी लॅब आणि जेनेटिक लॅब असल्यामुळे जबाबदारी आमच्यावर जास्ती, कारण की आम्ही राहतो, आमची जी लॅब आहे आणि मी मूळचा शिवाजी पार्कचा, त्यामुळे त्या एरियामध्ये त्यावेळी सगळ्यात जास्त केसेस होते. आम्ही तेव्हापासून जे काम करतो ते आतापर्यंत करतो. त्यामुळे आता जरी म्हटलं तर 24 तास काम चालू. आज फक्त आपला हे आहे त्यासाठी म्हटलं एक वेळ पटकन करावा आणि द्यावा, कारण की अदरवाईज खूप खूप धन्यवाद याबद्दल. सर, मला सुरुवात करायची आहे की तुम्ही शिवाजी पार्क मध्ये होता. तुम्ही शारदाश्रम मधून तुमचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर तुमचं म्हणजे इतर वेगवेगळे करिअरचे ऑप्शन, शिवाजी पार्क म्हटल्यावर क्रिकेट, स्पोर्ट्स हे सगळं आलंच. पण मग तुमचा कल म्हणजे तुम्ही 12वी नंतर ऑफकोर्स विज्ञान सायन्स घेतलं होतं, पण मग तुम्ही हे तिकडचे विज्ञानातले काही पॉप्युलर करिअर सोडून तुम्ही संशोधनाकडे कसे वळलात? ऍक्च्युली तू म्हणतेस शारदाश्रम विद्या मंदिर शाळा म्हणजे सचिन तेंडुलकरची शाळा, म्हणजे क्रिकेट हे येणार नाही किंवा आवड नाही असं नसतं. मीही शाळेच्या याच्यामध्ये असताना क्रिकेट खेळलो. आचरेकर सरांचं आचरेकर 11 जे होतं, जाणं, नियमित खेळणं सगळा पार्ट होता. पण जशी 10वी आली, गोष्टी यायला लागल्या, मग थोडंसं म्हटलं तर जरा शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे, तो पार्ट होता. घरच्यांकडून थोडी समज आलेली होती की हे वर्ष महत्वाची असतात, अभ्यास जरा जास्ती करा. म्हणजे ठीक आहे, मग थोडं क्रिकेट मागे राहिलं. गोष्टी सुरू केल्या अभ्यासाच्या याच्याप्रमाणे. तो नेहमीच आपला मराठमोळा पॅटर्न असतो, घरात सांगितलं होतं असं असं आहे, करावं लागतं आपल्याला. त्यामुळे ठीक आहे म्हटलं, चला आपला अभ्यास झालाच पाहिजे. खेळ आणि सगळ्या गोष्टी असतात. जसं आता करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज आपण जे म्हणतो स्पोर्ट्समध्ये, पूर्वीच्या काळी नव्हतं, तुमच्या वेळी नव्हतं. तर ठीक आहे, त्याच्यानंतर सुरुवात केली सगळ्या गोष्टी. आणि 10वी नंतर मी रुईयाला होतो. 10वी झाली माझी, मी रुईयामध्ये होतो 11वी-12वी. तर रुईयातलं आमचं तुला माहितीये की अभ्यासाबरोबर सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटीज तिकडे चालतात. म्हणजे नाटकं असो, काही असो, सगळे अटेंड करायचं. सगळ्या गोष्टी केल्या. पण नंतर मग अशी हे होतं, गोष्ट घडली आता. म्हणजे तो पार्ट असा होता की माझे काका त्यावेळी त्यांना कॅन्सर आणि त्यावेळी गोष्ट अशी होती, आपण थोडंसं म्हटलं मिडल क्लास फॅमिली, आमची थोडीशी फॅमिलीचा बॅकग्राऊंड वेगळा असल्यामुळे वेल टू डू फॅमिली असायच्या म्हणून. तर ते असताना सुद्धा आम्हाला कळलं नाही की माझ्या काकांना कॅन्सर, आणि ज्यावेळी कळलं तेव्हा ती लास्ट स्टेज होती. ती गोष्ट मला अजूनही माहिती आहे. आम्ही सगळ्या गोष्टी केल्या, पण त्यातून काही त्यांना मी वाचू शकलो. ती गोष्ट कुठेतरी राहिली की ही गोष्ट अशी होती की जर पर्सन जेंट्स आहे, जेंट लेडीज ओपन अप होत नाही कॅन्सर बद्दल स्वतःच, पण जर हे जेंट्स मध्ये असेल आणि आपण एवढ्या चांगल्या वेल टू डू फॅमिलीतले जरी असू, आणि तरी सुद्धा जर आपल्या घरातला माणूस ओपन अप होऊ शकला नाही, तर बाकीची लोक कसे असतील आणि काय सिनारिओ असेल. मग त्याने विचार केला की ठीक आहे, ही जर गोष्ट आपल्याला चेंज करायची असेल तर काहीतरी केलं. आणि त्यानुसार मला MSCT मध्ये चांगल्या प्रकारे लिस्टमध्ये नाव लागलेलं, KMचं असलेलं सगळं मी सोडलं आणि विचार केला नाही की त्यावर आपण प्रिव्हेंट कसं करता येईल किंवा काय करता येईल ह्याच्यावर मग काम केलं. बेस ऑन दॅट मी 12वी नंतर सरळ बाहेर निघून गेलो युकेला. येस, माझा तुम्ही इंग्लंडमध्ये होतात? हो, मी युके मध्ये होतो. त्यानंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन मेडिकल ऑन्कोलॉजी मध्ये झालं, म्हणजे कॅन्सरसाठी युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅम
त्यातलं क्वीन्स हम्म, मेडिकल रिसर्च हम्म, सेंटर हे युरोपमधलं फायनेस्ट मेडिकल सेंटर आहे. Yes. तिकडून माझी डिग्री झाली, ग्रॅज्युएशन झालं आणि तिकडून बाहेर पडलो. त्यानंतर पीएचडी केली HP वॅक्सिन मध्ये. त्यामध्ये मग विषय माझ्या डोक्यात अजून कसा आला होता की पीएचडी मध्ये टॉपिक काय असेल. तर तेव्हा डोक्यात अजून एक असा विचार होता की जर आपल्या म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती सोपवली अजूनही मांडली जाते, त्याच्यामध्ये जर एखादा माणूस कॅन्सर असलेली गोष्ट ती बाहेर सांगत नाही तर लेडीज कशा हम्म, सांगत असतील? लेडीज सांगतच नाहीत. म्हणजे माझ्या घरातलं उदाहरण सांगतो, माझी आई. माझ्या हम्म, आईला जर काही बरं वाटत नसेल तर ती शेवटपर्यंत सांगत नाही आणि ते आपल्याला कळून देत नाही. आणि जोपर्यंत बेड रिडन होत नाही तोपर्यंत आपल्याला माहीत वाटतं सगळं छान आहे आणि मग कळतं की ते आजारी आहेत. आता हे अगदी. थंडी तापाचं उदाहरण, म्हणजे मोठे जर काही आजार असले तर सांगणं सुद्धा नाही लेडीज. मग अशा वेळी आपण त्यांच्यासाठी काहीतरी रिसर्च करावं म्हणून मग या रिसर्च मध्ये उतरलो आणि उतरलो तर टॉपिक सिलेक्ट केला सर्व्हायकल कॅन्सर, म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर. हो. सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. सर्व्हायकल कॅन्सर मध्ये सगळ्यात जास्ती डेथ लेडीजची. आणि प्रॉब्लेम ही असा असतो की सर्व्हायकल कॅन्सर बेसिकली म्हटलं की पाळी येते आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या सिमटम्स होतात. सिमटम्स जसे दिसतात त्याप्रमाणे सिमटम्स सर्व्हायकल कॅन्सरच्या वेळी असतात. त्यामुळे आपल्याला किंवा लेडीजला ती कळून येत नाही आणि ते दुर्लक्ष करतात. मग अशा वेळी मी प्रयत्न केला की त्याच्यावरच पीएचडी करायची. ते प्रमाण काय आहे, कसं स्टॅटिस्टिक्स काय आहे. त्याच्यामध्ये त्यावेळी वॅक्सिन्स होते तर त्या वॅक्सिन्सवर HP वॅक्सिन्सवर मी स्टडी केला. माझा टॉपिकच निवडला HP वॅक्सिन. मग त्यावेळी 2 पूर्ण वॅक्सिन्स त्यांचा स्टडी साइड बाय साइड चालू केला की कशा प्रकारे आपण त्या ट्रायल ऍक्च्युअली कंडक्ट केल्या. ती माझी ट्रायल WHO रजिस्टर्ड आहे, CTRI रजिस्टर्ड आहे. सगळ्या रजिस्ट्रेशन केले, ट्रायल कंडक्ट केल्या. ज्यावेळी माझीच ट्रायल झाली त्यावेळी माझे ट्रायल चालू नव्हते. प्रचंड रिस्क होती पण तरी सुद्धा त्या गोष्टी घेतल्या, व्यवस्थित केल्या तर फायदा हा चांगल्या प्रकारे झाला. आणि त्याच्याच बरोबर करता करता मग स्वतःच मी विचार केला की आपण का नाही वॅक्सिनचं काही काम करू शकतो. मग माझ्या पीएचडीच्या वेळी आम्ही क्रिस्पर कॅसनाइन टेक्नॉलॉजी ती वापरली. क्रिस्पर कॅसनाइन टेक्नॉलॉजी त्यावेळी भारतात कुठेही नव्हती. त्यावेळी ती भारतात मला पहिला मी ती टेक्नॉलॉजी एवढी ॲक्युरेट आहे की हेल्दी सेल्सला ती डॅमेजेस करत नाही. तर कॅन्सर सेल्सच इफेक्ट होतात आणि आपण पूर्णपणे ते कॅन्सर सेल्सच मारू शकतो. एवढी ॲक्युरेट आहे ती टेक्नॉलॉजी. बेस्ड ऑन दॅट त्याच्यावर मग वॅक्सिन बनवण्याचं काम सुरू झालं आणि त्याचा आपला जीनमॅक रजिस्ट्रेशन नंबर ऑलरेडी आहे जीनमॅकमध्ये USA. अच्छा. अशा प्रकारे हा प्रवास इथपर्यंत आला. आणि आत्ताचं जे आपण म्हणतो कोविडच्या टायमामध्ये सुद्धा आम्ही काम म्हणजे चालू केलं. पहिलं ज्यावेळी धाकधूक होते की सगळीकडे केसेस वाढत आहेत, कसं होणार, काय होणार, कसं स्वरूप आहे माहित नाही. पण त्यावेळी हाफकिनमधला अनुभव किंवा BJ मेडिकल कॉलेजमध्ये असलेला अनुभव, तिकडे सायंटिफिक प्रोफेसर, तर तो अनुभव कामाला आला. त्यावेळी स्वॅब घेणं, प्रत्येक स्टाफला ट्रेन करणं, सगळ्या गोष्टी करणं आणि ती सिच्युएशन हँडल करणं. त्यावेळी ते सगळं त्यांना सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेणं, कारण की एकटा माणूस हे सगळं काही उभारू शकत नाही. माझं जे आहे डायग्नोस्टिक डायग्नोस्टिक ते एकटा आपण उभारू शकत नाही. तर ते सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये ट्रेन करणं आणि मग चालू करणं आपण. ज्यावेळी आता कोविडच्या वेळी कोणी काम करायला तयार नव्हतं त्यावेळी आम्ही एक सॅम्पल पासून जी सुरुवात केली गोष्ट, तो प्रकार असा होता की त्यावेळी काही चालू करणं म्हणजे एकाच वेळी शक्य नव्हतं, कारण की इट्स अ टीम एफर्ट. तर प्रत्येक स्टाफला ट्रेन करणं, त्याच्या मनातली ती भीती काढणं, त्यांना सगळं PPE पासून सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करण्यापासून आम्ही पार्ट केला आणि बघता बघता आम्ही तिथं 90,000च्या टेस्टिंगवर पोहोचलो. क्या बात 90,000 टेस्टिंग, येस 90,000 टेस्टिंग आपल्या इकडे झालेले आहेत आज. म्हणजे अशा प्रकारे जेवढ्या आम्ही गोष्टी केल्या. पण लकीली आमचा एखादा स्टाफ फक्त ऑफिस झाला, त्या व्यतिरिक्त कोणाला काही कधी झालं नाही. सर मला अजून एक विचारायचं आहे की तुम्ही क्रिस्पर टेक्नॉलॉजी बद्दल बोललात मगाशी, तर तेच तंत्र वापरून तुम्ही आता कोरोना काळातही काम करत होता आहात, तर त्याच्याविषयी पण सांगा. हो, आता कसं आहे, क्रिस्पर कॅसनाइन म्हणजे क्लस्टरली रेग्युलरली इंटरस्पेस शॉर्ट पॅन्डेमिक रिपीट. आता हा जे काय बोललोय तुमच्या डोक्यावरून जाणार. मी आता अगदीच. शॉर्ट मध्ये सांगतो. आता शॉर्ट मध्ये सांगतो की जशी आपली इम्युन सिस्टीम असते तशी बॅक्टेरियामध्ये पण त्यांची इम्युन सिस्टीम असते. तर बॅक्टेरियामध्ये जेव्हा एखादा फॉरेन पार्टिकल येतो तर ते कशा प्रकारे करतात, तर त्यांचे जे आता एखादा फॉरेन पार्टिकल आला तर त्यांच्यामध्ये इम्युन सिस्टीम मध्ये पार्ट काय असतो की त्यांचे रिपिटेटिव्ह युनिट्स असतात बॉडीमध्ये, DNA मध्ये. तर तो त्याच्यामध्ये आल्यामुळे तो फक्त त्याच्या अगेन्स्टच तो पार्टिकल ऍक्ट करतो आणि ते पूर्णपणे क्लीव्ह करतो, तुकडे तुकडे पडतो, असं आहे. आता सेम टेक्नॉलॉजी आपण ही जी वापरतो आहे
तर क्रिस्परच्या ह्याच्यामध्ये पण आम्ही तोच वापर केला आणि टाटाचा आता जो सध्या प्रोजेक्ट चालू आहे आमचा, आम्ही जे बेसिकली प्रोजेक्टच पार्टनरशिप आहे आमची, तर त्याच्यामध्ये आता पुण्याला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल औंध आपलं हे काम चालू करतोय. 24 तास लॅब चालू आहे ती. तिकडेही क्रिस्परने त्यांनी जो वापर केलाय तो बेसिकली कोविडच्या अगेन्स्ट केलेला आहे, म्हणजे कोविडच्या डिटेक्शनसाठी. ओके. जिकडे आपल्याला RT-PCR करायला किंवा पूर्णपणे रिझल्ट यायला जे 24 तासाचा वेळ जातो, त्या 24 तासामध्ये आपले अराउंड 2000 पेशंट, म्हणजे 2.5 तासामध्ये आपण 94 ते 96 सॅम्पलची बॅच रिपोर्टची बाहेर गेली. या स्पीडने आपली कामं चालली आणि विथ क्वालिटी कम्प्लीट ऑटोमेशन आहे. आणि तुमची टीम सर मुंबईतल्या ऑलमोस्ट सगळ्या स्टेशन्सवर आहे, जे की प्रवास करतात त्यांना सुखद किंवा भीतीदायक प्रवास करता येऊ नये यासाठी काळजी घेतात. हे कधी सुरू झालं सर, आणि कशा प्रकारे तुम्ही अप्रोच केलं? हो, आमचं जे सुरू झालं बेसिकली ऑक्टोबरला. आम्हाला त्यावेळी जी-नॉटचे डॉक्टर मोहिते जे एमओएच आहे मेडिकल ऑफिसर, त्यावेळी आम्हाला आयसीएमआरने परमिशन दिली टेस्टिंगसाठी. काय त्यांना भेटायला गेलो. मोहिते सरांना प्रस्ताव म्हणला की सर आमची लॅब मध्यवर्ती आहे दादरला, जी नॉर्थ हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर डिस्टन्सवर आहे, आणि ते जर आम्हाला जर परवानगी मिळाली टेस्टिंगसाठी स्टेशनवरचे जे येतात प्रवासी, तर आम्हाला वेळ कमी लागेल. आम्ही जसं जसं टेस्टिंग करू शकतो. आणि आपल्या एरियामध्ये सध्या आम्हाला जे लॅब आहे आमची तिकडे मॅनेजर डायग्नोस्टिक लॅब, PCD लॅब, तिकडे दादर, माहीम आणि प्रवादेवी ही मध्यवर्ती पडते. तिकडून सगळा फ्लो होता. पण ती सरांना सांगितलं सर आम्हाला जर परवानगी मिळाली तर जास्तीत जास्त पेशंट्स आम्ही करू शकतो. मग सरांचं म्हणणं आलं की दादर सेशन का नाही? म्हटलं हा सर आम्ही तेही करू शकतो. त्याप्रमाणे आम्ही चालू केलं. सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून ती ट्रेन येते पहिली ते दुपारच्या 3 पर्यंत जेवढ्या काही ट्रेन्स असतात येणाऱ्या त्या सगळ्या आपण करतो. सेम थिंग आपण दादरला करतो, सेम थिंग आपण CST ला करतो, गेटवे ऑफ इंडियाला पण आपली टीम असते. असं जेवढी काही प्रवासी अराउंड दिवसासाठी 1000 ते 2000 प्रवासींचं टेस्टिंग आपली टीम. आणि पावसाळा असो काही असो, आज सुद्धा पाऊस आहे पण टीम काम करते. खरंय, लोकांनी टेस्ट करावी. त्याचं कारण असं आहे की आपल्याला आहे किंवा नाही यासाठी गव्हर्नमेंटने चांगले फॅसिलिटी उभ्या केलेल्या आहेत. तुमचा काही पैसे जात नाही, काही जात नाही, फक्त तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी 5 ते 10 सेकंदाचा वेळ, मिनिटाचा फक्त वेळ द्यायचा किंवा सेकंदाचा. स्वॅब घ्यायला 10 सेकंद जातात आणि रिपोर्ट यायला 10 ते 20 मिनिटं, तेवढा वेळ फक्त द्यायचा. आणि नक्कीच तुम्ही तुमच्यासाठी नाही, तुमच्या फॅमिलीसाठी 20 मिनिटं देऊ शकता. जास्ती मागत नाहीये गव्हर्नमेंट सुद्धा. त्यामुळे वारंवार जेव्हा जेव्हा शक्य आहे आपण टेस्ट करू. सर टेस्टवरून आठवलं, जे की बूथ जे मुंबईत सुरू झाले, कॅप्सूल बूथ, त्याचं डिझाईन तुम्ही केलं होतं, त्याविषयी सांगा. म्हणजे आणि हे खरंच खूप मोठं काम होतं त्यावेळी. हो, आता गोष्ट अशी होती की हा विचार कसा डोक्यात आला की ज्यावेळी आपली संपूर्णपणे यंत्रणा किंवा डॉक्टर्स घाबरलेले होते की कशा प्रकारे टेस्टिंग होतील, कशा प्रकारे गोष्टी करता येतील, डॉक्टर इन्फेक्ट होत होते. तर त्यावेळी मग विचार असा केला की आपण पेशंटला एका बंदिस्त खोलीमध्ये उभं करूया. मग ती आयडिया अशी की विमानाचं डिझाईन असतं, विमानाचं टॉयलेट. तर त्याच्यावरून ते थोडंसं आयडिया आली की म्हटलं ठीक आहे आपण तसं काहीतरी करूया की कॉम्पॅक्ट बनवायचं, जेणेकरून तुम्ही फक्त त्यात उभं राहायचं, पेशंटने उभं राहायचं आणि संपूर्ण प्रोसिजर डॉक्टर पलीकडून करणार. म्हणजे बेसिकली हात सारखं आपण येणार आणि ते सगळं करणार. पेशंट पळून जायचे त्यावेळी कोविडच्या ह्याच्यात, मी वाचलं असेल. तर मग आम्ही तिथे CCTV कॅमेरा पण लावलेला. पेशंटला चक्कर येऊ नये म्हणून आम्ही लिटरली ऑक्सिजन सप्लाय पण ठेवलेला होता. आणि ऑक्सिजन सप्लाय आम्ही इलेक्ट्रिसिटीचा ठेवलेला नव्हता, कारण की शॉर्ट सर्किटने आग लागायची शक्यता होती. म्हणून आम्ही व्हॅक्युमने प्रोव्हाइड केला होता, विचारपूर्वक. म्हणजे 0 पॉइंट फेलियरचा विचार करून केलेला होता. आणि त्यामुळे झालं काय, सगळी घटना, आता समजा एखादा टेस्ट फेल या रिपोर्ट चुकीचे जातात, चुकीचे येत आहेत, चुकीचे दिले जातात, असं भरपूर गोष्टी होत्या. त्या CCTV मध्ये 2 गोष्टी करता येत होत्या. एक होतं की पेशंट जो आहे, पेशंटला आपल्याला ट्रॅक करता येत होतं, पूर्णपणे चेहरा दिसत होता. पेशंट पळून गेला तो कसा दिसतो तेच माहित नव्हतं पोलिसांना, पोलीस कसे शोधणार. आणि दुसरं अजून आम्ही एक डिझाईन बनवलेली होती
ती अच्छा. तुम्हाला सांगतो, आम्ही गेलो होतो नायर हॉस्पिटलला. हम्म. तर नायर हॉस्पिटलला गेल्यानंतर जस्ट एक डॉक्टर आले, ठीक आहे, बाहेर पडले. त्यांनी पीपीई फाडला पटापट आणि तसाच तो टाकला. आणि 100% ते कोविडचे काम करत आले होते, तर ते घामेजलेले होते, भरपूर तासाच्या ड्युटीज असतात, सगळं असतं. पण ते तो फाडला टनाटन आणि तो टाकला त्या बॅगेमध्ये. मग त्यावेळी हवा होती, गोष्टी होत्या. त्यामुळे तो पीपी किट उडाला त्याच्यातून. आणि तो जिकडे काही लोक बसली तर त्यांच्या अंगावर पडला, तो गाड्यांवर गेला, सगळा उडत 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 तो गेला. ठीक आहे. त्याच्यावरून एक आयडिया डोक्यात आली की ही बाकीची लोक जी आपल्याला अफेक्ट होत आहेत, हे जे आपण वाचत होतो की संसर्ग होतोय, मग काही डोक्यात असं आलं की आपण काय करू शकतो. मग अगेन परत त्याच्यावर विचार केला. डिझाईन आम्ही दुसऱ्या प्रकारे डेव्हलप केली, सेम, की त्याच्यामध्ये तुम्हाला हाताने काही उघडावं लागणार नाही, पायाने तुम्ही उघडू शकता. पायाला फॅन सिस्टीम दिलेली होती, एक्झॉस्ट सिस्टीम लावलेली होती, युव्हीच्या सगळ्या पार्टने, की व्हायरस जो आहे एन्व्हायरमेंट मध्ये तो जाणार नाही, तो तिकडेच किल होईल. HEPA फिल्टर्स लावलेले होते, स्मॉल व्हायरस बर्निंग युनिट बनवलं त्याच्यामध्येच, आणि जेणेकरून इको फ्रेंडली सगळ्या गोष्टी राहतील हा पार्ट केला. आणि पीपी आल्यानंतर आपण त्याला जो काढला जाईल पीपी, तर ते आपण मॅकडोनल्ड मध्ये जातो बघा, आपण बघतो की आपलं खाणं झालं, आपण त्याच्यामध्ये टाकतो आणि ते Trash. पुढे पडतं ट्रॅश मध्ये. पुढे तसं ट्रॅश सिस्टीम केली. म्हणजे आपलं हे असतं, सोंड असते, सोंड कशी पुढे असते गणपतीची, बरोबर आहे. तर त्याच्याप्रमाणे तो पार्ट स्ट्रक्चर एक डोक्यात आला की नाही, म्हटलं आपण तसं करू. आणि डायरेक्ट ते खाली बॅगला कनेक्टेड असेल आणि ती येलो बॅग एवढी मोठी असली पाहिजे की तो पूर्णपणे त्यातून कसा तयार होईल. तो पार्ट सिस्टीम ती नायर मध्ये आम्ही मग इन्स्टॉल केली आणि ती सगळ्यात पहिली सिस्टीम इन्स्टॉल केली. त्याला रिस्पॉन्स चांगला. एक महत्वाचं असं की तुम्ही मुंबई महानगरपालिकेने जेव्हा वॅक्सिनेशन सुरू केलं होतं त्यावेळी तुम्ही तिथे होतात. तर मग तुमचं असं म्हणणं होतं की वॅक्सिन घेण्यापूर्वी टेस्ट केली पाहिजे. तर त्याचं एक महत्व लोकांना कळावं म्हणून तुम्ही नक्कीच सांगा प्लीज. वॅक्सिनेशनचं सगळं बरोबर आहे, मी काही त्याच्यात जास्त कमेंट करत नाही. पण माझं सजेशन असं होतं त्यावेळी की जो पण माणूस येतोय, कारण आम्ही बघत होतो की लोक दडदकट आहेत दिसायला, पण ते कोविड पॉझिटिव्ह होत आहेत. तर सिमिलरली हे आमचं ग्राउंड लेवलचं काम, आम्ही जे ऑब्झर्व करतो. तर माझा फीडबॅक असा होता की जी काही लोक येतील XYZ जे काही वॅक्सिनेशनला येणार आहेत, ऍटलिस्ट त्यांचा आरटीपीसीआर रिपोर्ट घ्या. आरटीपीसीआर रिपोर्ट नसेल तर त्यांचं एक अँटीजन टेस्टिंग तरी करून घ्या आणि मग त्यांना द्या. समजा तर एखादा पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला त्याला साईडला घेता येईल, वॅक्सिन त्यावेळी देता येणार हे सांगू शकतो. कारण की तुमच्याकडे कोविड आहे झालेला असेल एखादा पेशंटला, अजून करा त्याच्यामध्ये ऑलरेडी अँटीजन आहे कोविडचं, त्याला परत तुम्ही वॅक्सिन देणार म्हणजे तो बूस्टर सारखा एक वेगळ्या प्रकार होऊ शकतो. पण त्याची बॉडी पण ती ऍक्सेप्ट करेल किंवा नाही हे आपल्याला अजूनपर्यंत काही माहिती नाही. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव जाऊ नये, हायपर सेन्सिटिव्ह रिएक्शन किंवा वेगळ्या ज्या गोष्टी असतात, आणि त्याचा जीव जाऊ नये, हा आमचा त्यामध्ये एक हेतू होता की बाबा तुम्ही पहिलं त्यांचं टेस्टिंग करा आणि मग वॅक्सिन द्या. कारण की असंही दुसरा पॉईंट होऊ शकतो, बीएमसीने त्यांना 6 फुटाची डिस्टन्स हे सगळं सगळं मेंटेन केलेलं होतं. कारण तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा रांग आपण बघतो बीकेसीच्या इकडे, तर ते आधीचा सगळा प्रकार आहे. असे कित्येक लोक असतील, ते कॅरियर असतील, तर त्यांना आपण रांगेत उभं केलं आणि जे वॅक्सिन घेणार ते लोक सुद्धा त्याने इन्फेक्ट झाली असतील, हाही पार्ट होतो. पण त्याच्यामुळे काय, जर वॅक्सिन खरंच चांगले असेल तर त्याला बदनामीचं स्वरूप नाही. त्यामुळे त्यांचं पहिले टेस्टिंग करून घ्या आणि मग त्यांना स्लॉट द्या किंवा मग त्यांना आतमध्ये घ्या. हा आमचा त्याच्या मागे विचार होता, सजेशन. सर मी पुन्हा तुमच्या संशोधनाकडे येते, म्हणजे जे तुम्ही कर्करोगावर करत होतात, म्हणजे करत आहात बेसिकली. हा. सर तुम्ही आता सध्या गेल्या काही वर्षांमध्ये भारतात कर्करोगाचं प्रमाण वाढतंय. हो तुम्ही अग्री करालच. हो हो हो. इव्हन वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग खरं वाढतायत. खरं खरं. तर मग सर याच्यावर असं ठोस असं काही उपचार पद्धती म्हणा किंवा काही औषध म्हणा, हे निर्माण होण्याची शक्यता किती आहे? आणि मुख्य मुद्दा की सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी उपचार पद्धती येऊ शकते का? म्हणजे किती काळ लागेल या सगळ्याला? आता कसं आहे, तुम्ही जे कॅन्सर जेव्हा म्हणता, तर काही ठिकाणी पर्सनलाइज मेडिसिन हा पार्ट चालू आहे ऑलरेडी, त्यावर काम चालू झालेलं आहे. पूर्वीच्या टेस्टिंगच्या कॅपॅसिटी सुद्धा नव्हती, आज त्याही आहे. काही चांगल्या संस्था आहेत त्या करतायत, काही गोष्टींना रिसर्च चालूही आहे अजूनही.
मी म्हणतो की 1-2-3 वर्ष आपल्याला त्याच्यावरती जे सर्वसामान्यांना परवडेल अशाही गोष्टी अवेलेबल होऊ शकतील आणि ते पण खिशाला परवडतील अशा. कारण हे काही महत्वाचं. ग्रुप्स आहेत. हा, खूप महत्वाचा आहे तो पार्ट, खूप महत्वाचा आहे. कारण की मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कामं केलेली आहेत, ससून असो, बीजी असो. तर तिकडे आम्ही बघितलंय लोकांच्या खिशामध्ये ₹5 एंट्री फी असते ना, ती भरायला पैसे नसतात. हेही लोक आम्ही बघितले. त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे की आपण इकॉनॉमिकली कशा प्रकारे करू शकतो. आणि भरपूर साऱ्या योजना गव्हर्नमेंटच्या आहेत, पण लोकांना योजनाच माहीत नसतात. त्यामुळे ते त्याचा लाभ घेऊ शकतात. म्हणजे शासनाने आपण अंमलबजावणी प्रयत्न असं वाढवली. करतोय की सर, तुम्ही या संदर्भात वेळोवेळी शिबिरं घेत असता लोकांना, कर्करोगाबद्दल समज व्हावी याबद्दल, किंवा विशेषतः महिलांसाठी घेत असता, त्याबद्दल सांगा. आणि सध्या कोरोना काळात ही शिबिरं बंद आहेत की कधी सुरू होणार आहेत काय वगैरे तेही सांगा. तुम्ही आता जे म्हटला की मी नेहमी जे शिबिर घेतो ते घेतो सर्वाइव्हल कॅन्सरचे सगळ्यात जास्त शिबिर असतात. सेम जसं तुम्हाला सांगितलं की जेंट्स आपलं बोलणं एक वेळ बोलून दाखवू शकतात, लेडीज त्यांचे जे हेल्थ इश्यू आहेत जोपर्यंत बेड रिडन होत नाही तोपर्यंत त्या फॅमिलीला काही कळून जाईल. मग अशा वेळी आपण त्यांना एक संधी देतो की बाबा नाही, त्यावेळी या गोष्टी सांगतो, त्यांना अवेअर करतो त्याबद्दल, जेणेकरून जर एखादी काही गोष्ट असेल तर त्या बाकीच्या टेस्ट करून घेतील आणि त्या मग पैशामुळे राहून नये यासाठी आपण ते पूर्णपणे मोफत करून देतो. म्हणजे मी मागे आमचे जे काही कॅम्प्स घेतले त्याच्यामध्ये आम्ही लेडीजचे त्यांच्या युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पासून ते त्यांचं पॅप्समियर ते HPV DNA टेस्टिंग हे सगळं मोफत करून घेतलं होतं. LFT, RFT, लिपिड पासून सर्व 74 लेडीज आम्ही केलं होतं. त्यानंतर सगळे ज्यातून जे फ्री आहे ते सगळं बघितलं, मग त्यांना वॅक्सिनेशन त्यांच्या चॉईसचं वॅक्सिनचं दिलेलं होतं आणि असं संपूर्ण 1 वर्ष हा उपक्रम राबवला होता. आता चॉईसचं सध्याच्या वॅक्सिन म्हणजे घडीमध्ये समजलं नाही. हा, चॉईस म्हणजे कसं आहे, 2 कंपन्या आहेत वेगवेगळ्या. अच्छा अच्छा. ओके, तर त्यांना त्यांचं बेनिफिट म्हणजे फक्त सांगायचं. मी कुठल्याही वॅक्सिनला कधी असं म्हणजे म्हणतो ना ब्रँड प्रमोट करणं नाही. त्यांना आपण फक्त फायदे काय ते सगळे सांगायचे आणि तोटे काय ते सांगायचे. त्याच्यानंतर आणि हे कुठलंही जे कॅम्प करतो हे कुठल्याही वॅक्सिन मॅन्युफॅक्चरच्या फंडिंगने करत नाही. कारण की उद्या कोणी असं म्हणायला नको की बाबा ह्याच्याकडून काय आहे का मदत मिळते म्हणून हा करतो का, तसं काही नाही. मी स्वतः पैसे जमवतो लोकांकडून आणि मग ते त्यातून ते आम्ही असे कॅम्प कंडक्ट करतो. म्हणजे कुठल्याही मॅन्युफॅक्चरर कडून आम्ही म्हणत नाही की बाबा तुमच्याकडून वॅक्सिन घ्या, अमुक करतो नाही. आम्ही ऑफिशियली जे डीलर असतात वॅक्सिन प्रोव्हायडर त्यांच्याकडून वॅक्सिन घेतो. लेडीजना त्यांच्या चॉईसने विचारतो की असं असं पहिलं प्रेझेंटेशन दिलेलं असतं, सगळी माहिती देतो आम्ही की हे फायदे आहेत या वॅक्सिनचे, या वॅक्सिनचे हे फायदे आहेत, तर तुम्हीच ठरवा, आम्ही तुम्हाला ते वॅक्सिन अवेलेबल करून देऊ आणि त्याप्रमाणे आपण वॅक्सिन पण देतो. हा सगळा हे पार्ट तुमचं समाजकार्यच आहे सर. आपण हे करणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, हीच एक वेळ असते की त्यावेळी जमलेल्या 300 लेडीज असतील, तर ते 300 लेडीज मधल्या जरी 200 आल्या पुढे तर ते बाकीच्या लोकांना माहिती तर देते पब्लिसिटीने की असा असा आजार आहे. माझा महत्वाचा पार्ट ह्या आहे की त्या 300 मधल्या 200 आल्या तरी चालतील, पण त्या पुढे येतील आणि गोष्टी करतील. हा पार्ट. पण सर, तुम्हाला मुंबईतल्या आवडणाऱ्या गोष्टी आणि न आवडणाऱ्या गोष्टी या कोणत्या आहेत? आवडणाऱ्या गोष्टी वर्दळ. लोकांची वर्दळीची सवय आपल्याला. वर्दळ नसेल तर खूप अवघड जातं. आणि न आवडणारी गोष्ट असं आहे का काही? मला नाही वाटत की सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत मुंबईमध्ये असं मी कन्सिडर करतो. अगदीच. पण समजा तुम्ही उद्या मुंबईचे आयुक्त किंवा महापौर झालात समजा, तर ओके, तुम्हाला अशा ओके. कोणत्या मुंबईकरांच्या समस्या आहेत ज्या तुम्हाला त्याच्यावर उपाययोजना करायला आवडतील? पहिलं सगळ्यात महत्वाचं आत्ताच्या घडीमध्ये आपण जे आहे की पाणी जे साठतं त्याच्यावरती काम करायला पहिलं आवडेल. कारण की तो ड्रेनेजचा इश्यू अजूनपर्यंत आपल्याकडे आहे. तो जेवढ्या लवकर संपेल तेवढं बरं होईल. आता आज पाऊस होतोय, अनफॉर्च्युनेटली मुंबईत नाहीये. पण तिकडचं काय सिनारिओ आता मला माहित नाहीये, खरं सांगतो. पण आय होप यावेळी ह्या पावसामध्ये हा इश्यू सॉल्व्ह झालेला असेल. त्यामुळे जेव्हा आयुक्त झालोच तर मला दुसऱ्या गोष्टी म्हणजे हेल्थच्या रिलेटेड जो पार्ट आहे
त्याच्यामध्ये लक्ष द्यायला जास्त आवडेल आणि तो सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. सर, तुम्ही बोललात की तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये काकांना जेव्हा कर्करोग झाला ज्याच्यामुळे तुम्ही संशोधनाकडे वळलात वगैरे, पण सर आज अनेक वेगवेगळे क्षेत्र आहेत. आपण त्यातल्या त्यात असं म्हणतो की भारत हा संशोधनात नेहमीच मागे राहिलेला देश आहे. तर संशोधनात लोकांनी यावं किंवा त्यामध्ये मग ते वैद्यकीयच असं नाही, पण कुठल्याही क्षेत्रातल्या संशोधनात काम करावं यासाठी काय केलं पाहिजे? काही उपक्रम राबवले पाहिजेत का? किंवा काय केलं पाहिजे? किंवा समजा एखाद्याला इच्छा असेल, पण आजूबाजूचे कोणी करतच नाही म्हणून तेही मागे राहतात. अशांना तुम्ही काय सांगाल? तुमचा प्रश्न दिशा खूप महत्वाचा होता. ज्यावेळी मी गेलो तो अराउंड 2005चा वेळ होता. ओके. आता जो वेळ आहे हा बदललेला आहे. आता आपल्याकडे वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन सगळ्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. ठीक आहे, तेव्हा डेव्हलप झालेले आहेत. आता फक्त माहिती नसते असा पडत होता, पण आता तोही अवेअरनेस हा क्रिएट केला आहे. आणि कसं असतं की फील्ड सुद्धा वेगवेगळे निर्माण झालेले. आता फक्त एवढंच आहे की मुलं किंवा मुली आजकाल आपण लगेच जर बघितलं तर 5 आकडी पगार हा मिळाला पाहिजे हा विचार करतात. ओके. पण तसं नसलं पाहिजे. थोडासा तुम्ही वेळ द्या. लगेच 5 आकडी पगाराची अपेक्षा केली किंवा 6 आकडी पगाराची अपेक्षा केली तर तसं होणार नाही. मिळणार नाही असं नाही, मिळू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये टाइम इन्व्हेस्ट केला पाहिजे रिसर्चचा. ज्यावेळी तुम्ही त्या गोष्टी कराल त्यावेळी तुम्हाला ते शक्य आहे. काही अवघड असं नाही. वेगवेगळी फील्ड्स आहेत. बायोटेक्नॉलॉजी आहे. म्हणजे मुलं मुली जे आहे ते करतात. ग्रॅज्युएशन असतं, बॅचलर्स इन बायोटेक्नॉलॉजी, मास्टर्स इन बायोटेक्नॉलॉजी करतात, पीएचडी करतात. भरपूर सारे गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप्स आहेत अवेलेबल. त्याचाही वापर करा. आणि आपण जे म्हणतो ना की रिसर्चसाठी भारत योग्य नाही असं काहीही नाही. तुम्हाला सांगतो, बाहेर आपले उलट बाहेर जे परदेशातली लोक असतात, ते कंपन्या असतात, ते आपल्या इकडे इन्व्हेस्ट करतात रिसर्च करण्यासाठी. आणि त्यांच्याकडे तेवढी ट्रेन मॅनपॉवर नसते की तेव्हा आपल्याकडे जेवढा रिसोर्सेस आहे तो तेवढा त्यांच्याकडे नाहीये, म्हणून ते आपल्याकडे येतात. त्यांच्याकडे फंड्स जास्ती आहेत. फंड्सच म्हणजे रिसोर्सेस असं नसतं. आपल्याकडे जी ट्रेन मॅनपॉवर आहे ती त्यांच्याकडे तेवढी नसते. किंवा आपण जेवढ्या प्रामाणिकपणे काम करू शकतो किंवा आपण एखादा जिद्दीला पेटतो की नाही आपण करूनच दाखवायचं, तर त्यांच्याकडे नाही होत. गिव्हअप केलं जातं, पण आपली लोक गिव्हअप करत नाहीत. खरं सांगतो. त्यामुळे क्वालिटी आहे. करू शकतो. क्वालिटी आहे. एक्झॅक्टली. पण त्याचा आपण वापर केला पाहिजे. फक्त पेशन्स ठेवले पाहिजे यंग जनरेशनने. आणि नंतरच आपण जे म्हणतो रिसर्च मध्ये सगळ्यात जास्त फ्युचर आहे. नाहीतर आज विचार करा, आपण त्या लस आल्या किंवा वॅक्सिन जे आता आपण म्हणतोय कोविडचं वॅक्सिन किंवा HP वॅक्सिन किंवा एवढ्या तर फार्मा कंपन्या आज आहेत, त्या सगळ्या बंद झाल्या असतात. पण तसं नाही झालं. आपल्या याच्यामध्ये वॅक्सिन डेव्हलप झाल्या किंवा चालू आहे. बरोबर आहे. म्हणजे रिसर्चचं विंग आहे, नक्कीच आपलं स्ट्रॉंग आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे फक्त पेशन्स ठेवणं हा फार गरजेचं आहे. आणि नुसतं म्हणजे आता रिसर्च करायचंय म्हणजे फक्त बायोटेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च करणं असं काही नाहीये. तुम्ही तुमचं इलेक्ट्रिकलचं आहे किंवा एखादा फिजिक्स मधला आहे, फिजिक्समध्ये पण रिसर्च करू शकता. ठीक आहे. मेकॅनिकल इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर झाला पण त्यात रिसर्च करू शकत असं नाही. समजा एखाद्या गाडीचा पार्ट असतो. ठीक आहे. आता साधं उदाहरण तुला देतो. EV, इलेक्ट्रिकल व्हेकल्स, हा एक रिसर्च झाला म्हणून तर डेव्हलप झाले, नाहीतर झालेच नसते. नाही तर आतापर्यंत काही तर आपण त्याच गाड्या वापरत होतो. आता लिटरली अशा प्रकारे चाललेलं आहे की ते इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत. आता पूर्वी भांडणं असायचं की आम्ही एवढं मायलेज देतो. आज अशी सिच्युएशन आहे की इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये आमची बॅटरी एवढ्या वेळ चालते, आमची गाडी एवढी चालते. म्हणजे तो सुद्धा एक रिसर्चचा पार्ट आहे. म्हणजे रिसर्च फक्त तसंच चालावं असं काही नाही. आपल्या रिसर्चचे प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज आहेत. फक्त कुठे आहे हे जर आपण बघितलं, कॅप्चर करू शकला तर नक्कीच. मरण नाही रिसर्चला. यू विल अर्न गुड मनी ऑल्सो. सर, मी पाहिलं तुम्ही सोशल मीडिया नेहमी रेसिपीजच्या लिंक्स टाकत असता. हे काय आहे? म्हणजे तुम्हाला आवड आहे की काय? म्हणजे मला कल्पना आहे तुमच्या मिसेस करतात. कसं आहे, म्हणजे मिसेस आहे प्रियंका, पण तिचा युट्यूब चॅनल आहे. ठीक आहे. संडे किचन बाय प्रियंका. ओके. तर तिला ते डिश बनवण्याचं आहे, ती जेवण चांगलं बनवते, सगळ्या गोष्टी आहेत. तर ती एकदा डिस्कस केलंय की मला युट्यूब चॅनल करायचं. मी करू का? म्हणलं कर, काही इश्यू नाही. मग आता ती करते आणि खरंच चांगलं बनवते. म्हणजे बायको म्हणून कौतुक नाही, पण खरंच चांगलं बनवते. मग जे मला वाटलं की हा बाबा चला ठीक आहे, हे आहे. मग
शेअर करायचं. मग ते जर केलं तर पाहिजे, बरोबर की नाही? नाहीतर मग अगदीच. संध्याकाळी एखादं मीठ बीठ कमी जास्त होऊ शकतो बरं का खाण्यामध्ये. नाही केलं तर, नाही केलं तर शेअरिंग मग नाही केलं तर. शेअरिंग नाही केलं तर मग असं आहे. नाही पण ती खरंच चांगलं त्या प्रकारे आहे की जे म्हणजे युट्यूबचे फॉलोअर पण चांगले आहेत आणि ते मी बघतोय तेव्हा जे टाकतो लिंक शेअर करते काही वेळा त्याच्या ऑर्डर सुद्धा घेते, ह्या गोष्टी असतात तिला येतात. म्हणजे लोकांचा पण जो फीडबॅक आलेला आहे इन शॉर्ट म्हणजे घर सोडून बाहेरच्या लोकांचा तोही चांगला आहे. मग म्हटलं ठीक आहे, अशा वेळेला आपण प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. मग ते करतो आणि लोकांचा फीडबॅक किती चांगला आहे. आता तर मोकळा वेळ मिळणं अशक्य आहे, पण एरवी तुम्हाला मोकळा वेळ मिळाल्यावर तुम्ही काय करता, काय करायला आवडतं? काय करतो ज्यावेळी मला मोकळा वेळ मिळतो त्यावेळी सगळ्यात महत्वाचं मला ऑटोबायोग्राफी वाचायला खूप आवडतं. अच्छा. प्रचंड मला ऑटोबायोग्राफीज खूप आवडतात. मग त्याच्यामध्ये मी प्रिफर करतो मग तो अर्नॉल्ड असो, ओके, किंवा मग नेहरू असो किंवा सावरकर असो किंवा आणि कोणी असो किंवा मग तुम्ही म्हटलं तर बिल गेट्स असो, ठीक आहे, वेगवेगळ्या लोकांच्या किंवा क्रिकेटर्स मध्ये सचिन तेंडुलकर असो किंवा कोणी असो, मी सगळ्यांच्या ऑटोबायोग्राफी वाचायला मला आवडतात. कारण हा आहे की ऑटोबायोग्राफी का आवडतात सांगतो की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी फेस केलेल्या असतात, ओके, जे काही असतात ते त्यांनी लिहिलेले असतात. आता सगळेच अनुभव आपल्याला घेता येत नाहीत, पण त्यांनी जे अनुभव घेतले त्यातून आपल्याला काही करता येईल शिकायला मिळतं. मग ते पुस्तक वाचून जर एवढा फायदा होत असेल तर का नको, शेवटी बिझनेसमॅन. मग इतने टाइम में अगर इतने सीखने को मिलता है तो अच्छी बात है, तो फिर हाँ क्यों नाही. मग तो ऑटोबायोग्राफी वाचणं मला ते खूप आवडतं प्रचंड. आणि दुसरा छंद असतो गाणी ऐकणं. मग तो जो वेळ मिळाला समजा मग रात्रीचा का होईना, मग त्यावेळी मोबाईल सरळ एक असतो फ्लाईट मोडवर, अर्धा तास का होईना आपली गाणी ऐकायचं काम चालू. क्या बात आहे. कोणाची गाणी ऐकायला आवडतात? हो, मी दोन्ही ऐकतोय. मला म्हणजे आवडतात तर राज कपूरांचं जर म्हटलं, ठीक आहे, राज कपूर पासून न्यू गाणी आहेत. मग फार इम्रान हाशमी पासून म्हणशील ही सगळी गाणी ऐकायची कामं करतो. मग ते मना मूडवर असतं की चला आज काय ऐकायचं, मग चला ठीक असं. मस्तच. मग हे आताही करता म्हणजे रात्री काम झाल्यावर की आता तेही बंद आहे? नाही नाही सध्या आहे, पण पूर्वी जसं आपण म्हणत होतो की एक दिवस काढू शकत होतो आपल्यासाठी, आता सध्या खूपच कंटाळा आला आणि आता काहीतरी करायचा, चहा पितोय, काही त्यावेळी वेळ थोडासा मिळतोय, चला मला ऐकून घेऊया चहा पिता पिता का होईल, होऊन जातं एखादं गाणं, युट्यूब पटकन तेवढाच चालू मूड करायचं, रिलॅक्स. हा तेवढाच मूड रिलॅक्स करायचा आणि पटकन परत कामाला सुरुवात. छान छान. हो. त्यामुळे तुम्हाला उत्साही येतो काम करायला? एक्झॅक्टली तेवढाच डायव्हर्जन होतं. 15-20 मिनिटं का होईना, पण तुम्हाला तेवढा एक वेळ मिळतो तुमच्यासाठी आणि पटकन रिफ्रेश होऊन जातं. सर मी असं पाहिलं की तुम्ही मराठीतून शिक्षण किंवा मराठी संवर्धनासाठी पण काही करत असता, म्हणजे तुम्ही त्याच्यात हिरिरीने भाग घेता, ते नेमकं काय करत, म्हणजे काय सुरू आहे? मी बेसिकली सांगतो, मी मराठी मीडियमचा मुलगा आहे, ठीक आहे, म्हणजे मी शारदाश्रममधून शिकलोय, मराठी मीडियमचा मुलगा आहे आणि तरी सुद्धा आज मी रिसर्च केलंय, म्हणजे एवढे पब्लिकेशन्स आहेत, अराउंड 50-60च्या आसपास माझे पब्लिकेशन, रिसर्च प्रोजेक्ट केले आहेत, युएस मध्ये होतो, युके मध्ये शिकलो, सगळ्या गोष्टी केल्या. आता नॉर्मली एक सिस्टम आपण जी समजून घेतली ती अशी आहे की मराठी मीडियमची मुलं ही प्रोग्रेस करत नाही, असं बोललं जातं ऍक्च्युली, ठीक आहे, मी ऐकलेलं आहे की तुम्हाला मराठी मीडियमच्या मुलांना हे इंग्लिश येत नाही त्यामुळे तुम्ही कधी प्रोग्रेस करू शकणार नाही, पण तसं नाहीये. तुला सांगतो मराठी मीडियमची मुलं ही जर मनात आणलं तर सगळं करू शकतो. म्हणजे आपण सगळ्या गोष्टी शिकू शकतो, फक्त इच्छा आवड असेल ना त्या गोष्टी जमतात. मग तो पार्ट कर, आपण माणूस कोणी बाहेर आला घरात किती जवळचा असेल, आपल्या आजी आजोबा का होईना, सॅनिटायझर हाताला द्यायचं, पूर्ण हात व्यवस्थित क्लीन करायला लावायचं, मग त्यातमध्ये घ्यायचं. वस्तू आपण ज्या ठेवतो बाहेर थोड्या साईडला ठेवून, हा पण आजही आपण फॉलो करणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि दुसरं आहे की आपण जेव्हा बाहेर जातोय फिरायला, आता गव्हर्नमेंट लॉकडाऊन काढतंय, गव्हर्नमेंट लॉकडाऊन थोडं शिथिल करतंय, पण चुकीचा अर्थ लोकांनी घेतला सुरुवातीला की कोविड गेला, कोविड गेलेला नाही, ओके, किंवा आता जो कमी होतोय असं आपण जर पिक्चर बघत असतो, तर आपण जर मास्क नाही घातला आणि सोशल डिस्टन्सिंग फॉलो नाही केलं किंवा कुठल्याही गॅदरिंगला जर आपण बिंदास फिरायला लागतो, तर जी तिसरी वेव आहे ती यायला वेळ जाणार नाही, ठीक आहे. त्यामुळे आपण बाहेर जातोय, काही करतोय, कुणाला भेटतोय, पण मास्क घातल्याशिवाय काही करू नका. मास्क घाला आणि मग लोकांना भेटा, मग काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही मास्क न घालता, हॅन्ड सॅनिटाईज न करता जर तुम्ही भेटत असाल, रॉंग प्रॅक्टिस फॉलो करत असाल, तर परत गेलेला जो पाहुणा आहे तो परत नक्की येईल.
तिसऱ्या वेळच्या ह्याच्यामध्ये वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा मी वॅक्सिन घेतलं म्हणजे मी मोकाट, हा एक गैरसमज. खरंच सांगतो, लोक बिनधास्त करतात ग. म्हणजे मी किती वेळा तरी असं बघितलेलं आहे की वॅक्सिन घेतलंय, तो माणूस दुसऱ्या दिवशी शो ऑफ करायला बाहेर असतो, अरे मी वॅक्सिन घेतलंय, मला काय होणार नाही. असं नाही. तुम्ही वॅक्सिन घेतल्यानंतर तुम्ही 1-2 दिवस तर रेस्ट करा, घरी राहा. ठीक आहे. कशासाठी? की त्याने वॅक्सिनचं जे असतं, ठीक आहे, डोस घेतल्यानंतर एखादा तुम्हाला ताप असू शकतो, काही गोष्टी असतात. ओके. मग त्यासाठी तुम्ही घरी थांबणं गरजेचं आहे. समजा तुम्हाला ताप लगेच नाही येणार, दुसऱ्या दिवशी अंग दुखेल. ठीक आहे. पण 1-2 दिवसांनी तुम्हाला काही फरक पडत नाही. 2 दिवसानंतर तुम्ही हिंडा ना, कोण नाही म्हणत नाही. पण लस घेतली म्हणजे कोविड होणार नाही असं नाही. परत सांगतो, धोका कमी होतोय, पण मला कोविड होणार नाही असा काही समज असेल तो धोका. पहिला गोष्ट महत्वाची, वॅक्सिन घेतोय, आपलं प्रोटेक्शन पार्शली होतंय, पण म्हणून तुम्ही पूर्णपणे मोकाट केलं. मास्क घालायचं, सॅनिटाईज करायचं हे महत्वाचं आहे. ते फॉलोच करावं लागणार आहे आपल्याला. तो सर, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुमचे वेगवेगळे अनुभव ऐकले, काही प्रेरणादायी गोष्टी तुम्ही सांगितल्यात, त्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार. तुम्ही Thank you, वेळात thank वेळ you. काढलात याबद्दलही आभार.